Hi students, in the last video lecture from the topic aldehyde ketones and carboxylic acids, we learned about aldol condensation reaction in detail. So from the same topic, today we will see next reaction number 7, that is Cannizzaro reaction. It is very important reaction for board examination. The same reaction is having two different other names. सेल्फ रेडॉक्स रिएक्शन, यालाच नाव दिलेलं आहे सेल्फ रेडॉक्स रिएक्शन. तर रेडॉक्स याचा अर्थ तुम्हाला माहित आहे, वेअर सायमल्टेनियस रिडक्शन अँड ऑक्सिडेशन टेक्स प्लेस. एक दुसऱ्याचं रिडक्शन करतो आणि दुसऱ्या पहिल्याचं ऑक्सिडेशन करतो, म्हणून सेल्फ रेडॉक्स रिएक्शन. दिस रिएक्शन इज ऑल्सो कॉल्ड डिसप्रपोर्शनेशन रिएक्शन. या रिएक्शनला तिसरं नाव दिलेलं आहे डिसप्रपोर्शनेशन रिएक्शन. अल्डोल कंडेन्सेशन प्रमाणे यामध्ये 3 ते 4 पॉइंट्स आपल्याला पाहिजे आहेत. पहिला पॉइंट म्हणजे कंडिशन, म्हणजे या रिएक्शनची कंडिशन आहे ती बरोबर अल्डोल कंडेन्सेशनच्या अपोजिट आहे. दुसरा पॉइंट पाहणार आपण डेफिनेशन, जी व्याख्या. तिसरा पॉइंट पाहणार आहे एक्झाम्पल ऑफ फॉर्मॅल्डिहाइड या ॲलिफॅटिक अल्डिहाइड. चौथा पॉइंट पाहायचा आहे एक्झाम्पल ऑफ बेन्झाल्डिहाइड या एरोमॅटिक अल्डिहाइड. आणि पाचवा पॉइंट आहे ट्रान्सफर ऑफ ॲटम्स किंवा मेकॅनिझम. पण ट्रान्सफरच्या ऐवजी आपण मेकॅनिझम म्हणू शकतो. जे सेल्फ रेडॉक्स कसं होतं यामध्ये हे पाहायचं आहे. अँड लास्ट पॉइंट इज क्रॉस्ड कॅनिझरोज रिएक्शन. क्रॉस्ड कॅनिझरोज रिएक्शन. हे सगळे पॉइंट्स तुम्ही जर लिहून घेतले तर लक्षात ठेवायला रिएक्शन अतिशय सोपी होती. फर्स्ट वन इज कंडिशन, सेकंड इज डेफिनेशन, एक्झाम्पल ऑफ फॉर्मॅल्डिहाइड, एक्झाम्पल ऑफ बेन्झाल्डिहाइड, मेकॅनिझम अँड क्रॉस कॅनिझरोज रिएक्शन. आता पहिल्यांदा आपण कंडिशन या रिएक्शनचे पाहूया. Condition of Cannizzaro reaction is exactly opposite to that of the aldol condensation reaction. aldol condensation reaction मध्ये काय पाहिले आपण, ज्या अल्डिहाइड आणि कीटोन मध्ये ऍक्टिव्ह अल्फा हायड्रोजन ॲटम आहे अशा अल्डिहाइड आणि कीटोन मध्ये aldol condensation रिएक्शन होते. बरोबर याच्या विरुद्ध कॅनिझरो रिएक्शनची कंडिशन आहे, जे ज्या अल्डिहाइड मध्ये ऍक्टिव्ह अल्फा हायड्रोजन ॲटम नाही अशा अल्डिहाइड मध्ये कॅनिझरो रिएक्शन होते. आता असे अल्डिहाइड्स कोणते आहेत? फॉर्मॅल्डिहाइड घ्या. यू नो फॉर्मॅल्डिहाइड डझंट कंटेन अल्फा कार्बन ॲटम, म्हणून अल्फा कार्बन ॲटमला जोडलेले ऍक्टिव्ह अल्फा हायड्रोजन ॲटम याच्यामध्ये नाही. बोथ दीज हायड्रोजन ॲटम्स आर कॉल्ड कार्बोनिल हायड्रोजन ॲटम्स. सो फॉर्मॅल्डिहाइड अंडरगोज कॅनिझरो रिएक्शन. सिमिलरली aromatic aldehyde is बेन्झाल्डिहाइड. बेन्झाल्डिहाइड मध्ये हा कार्बन ॲटम कार्बोनिल ऑक्सिजन ॲटम, कार्बोनिल हायड्रोजन ॲटम, त्याला जोडलेला जवळचा रिंगचा कार्बन ॲटम म्हणजे अल्फा. बेन्झाल्डिहाइड मध्ये अल्फा कार्बन ॲटम आहे, पण ऑलरेडी व्हॅलेन्सी ऑफ अल्फा कार्बन ॲटम इज सॅटिस्फाइड. देयर इज नो अटॅचमेंट ऑफ ऍक्टिव्ह अल्फा हायड्रोजन ॲटम. जे अल्फा कार्बन ॲटम असला तरी चालेल, पण ऍक्टिव्ह अल्फा हायड्रोजन ॲटम त्या अल्डिहाइड मध्ये नसला पाहिजे. जे बेन्झाल्डिहाइड अंडरगोज कॅनिझरो रिएक्शन. आता आपण ऍसिड अल्डिहाइडचं उदाहरण घेऊ. CH3CHO, जे कार्बोनिल कार्बन ॲटमला क्लोजर कार्बन ॲटम आहे अल्फा, and here alpha carbon atom contains 3 active alpha hydrogen atom. So acetaldehyde acetone doesn't undergo Cannizzaro reaction. The only formaldehyde benzaldehyde undergoes Cannizzaro type of the reaction. आता प्रत्यक्षात हे रिएक्शन्स कशा होतात बघूया, किंवा या रिएक्शनचं नाव सेल्फ रेडॉक्स रिएक्शन असं का दिलंय. आपण फॉर्मॅल्डिहाइडचे 2 मोलेक्युल्स कन्सिडर करू. and its first molecule of formaldehyde.
which doesn't contain अल्फा कार्बन ॲटम, याच्यामध्ये अल्फा कार्बन ॲटम नाही. तर दुसरा फॉर्मॅल्डिहाइड मॉलिक्यूल सिमिलरली आपण कन्सिडर करू. आई फॉर्मॅल्डिहाइड, याच्याही मध्ये अल्फा कार्बन ॲटम किंवा ऍक्टिव्ह अल्फा हायड्रोजन ॲटम नाहीये. Whenever these two formaldehyde molecules are heated with concentrated alkali, आठवते का अल्डोल कंडेन्सेशन मध्ये आपण डायल्युटेड अल्कली घेतला होता, इथं 50% मिनिमम त्यांचं कॉन्सन्ट्रेशन असलं पाहिजे. आणि कॉन्सन्ट्रेटेड अल्कली मध्ये याला आपण हीट केलं, तर यांची जी रिएक्शन होती ती कॅनेसरस रिएक्शन. आता या रिएक्शन मध्ये दुसऱ्या फॉर्मॅल्डिहाइडचा हा कार्बोनिल हायड्रोजन ॲटम रिमूव्ह होतो आणि तो पहिल्या फॉर्मॅल्डिहाइडच्या कार्बोनिल कार्बन ॲटमला अटॅच होतो. सो बोथ दीज आर डिव्हाइड ऑफ ऍक्टिव्ह अल्फा हायड्रोजन ॲटम, डिव्हाइड ऑफ DeVOID without containing. So from second formaldehyde molecule, one hydrogen atom is removed and this hydrogen atom gets attached to first formaldehyde molecule. जे पहिल्या फॉर्मॅल्डिहाइड मॉलिक्यूल मध्ये ऍडिशन ऑफ हायड्रोजन झालं म्हणजे त्याचं रिडक्शन झालं. दुसऱ्या फॉर्मॅल्डिहाइडचा हायड्रोजन ॲटम रिमूव्ह झाला, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन ॲटम इज ऑक्सिडेशन. त्याचप्रमाणे तर यानंतर NaOH मधला जो हायड्रोजन ॲटम आहे तो हायड्रोजन ॲटम रिमूव्ह होतो आणि पहिल्या फॉर्मॅल्डिहाइडच्या ऑक्सिजन ॲटमला अटॅच होतो. जे पुन्हा या ठिकाणी ऍडिशन ऑफ हायड्रोजन ॲटम झालं, फर्स्ट फॉर्मॅल्डिहाइड मॉलिक्यूल इज रिड्यूस्ड, दिस पाय बॉन्ड इज ब्रोकन. Whenever pi bond is broken, the product obtained in that reaction is primary alcohol. हा H atom, हा फॉर्मॅलिटीचा H atom, NaOH H atom इथे ऍड झाला, OH group is formed. So it is primary alcohol. Primary alcoholचं नाव आहे मिथाइल अल्कोहोल. And you know this methyl alcohol is reduced product. हा अल्कोहोल तयार होताना ऍडिशन ऑफ हायड्रोजन ॲटम फर्स्ट फॉर्मॅल्डिहाइड मॉलिक्यूल मध्ये झाली. आता सेकंड फॉर्मॅल्डिहाइड मॉलिक्यूल मधलं शिल्लक काय काय राहिलं पहा, हा HCO ग्रुप, या अल्डिहाइड ग्रुप, यामध्ये ONA ग्रुप ऍड होतो. HCO अल्डिहाइड ग्रुप हा असा दाखवला मी, HCO to which ONA is attached. हा सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड, याचं नाव दिलंय सोडियम फॉर्मेट. दिस प्रोडक्ट इज ऑब्टेन फ्रॉम सेकंड फॉर्मॅल्डिहाइड मॉलिक्यूल. आणि हा प्रोडक्ट तयार होताना रिमूव्हल ऑफ हायड्रोजन ॲटम झाला आणि NaOH मधला ऑक्सिजन ॲटम ऍड झाला. म्हणजे सेकंड फॉर्मॅल्डिहाइडचं काय झालं, इट इज ऑक्सिडाइज्ड प्रोडक्ट. सो व्हॉट इज मेकॅनिझम ऑफ दिस रिएक्शन? One formaldehyde molecule is reduced to primary alcohol, methyl alcohol, and other formaldehyde molecule is oxidized to sodium salt of carboxylic acid. And therefore name of reaction given is self redox reaction. एक दुसऱ्याचं रिडक्शन करतो आणि दुसरा पहिल्याचं ऑक्सिडेशन करतो. जे रिड्यूस्ड आणि ऑक्सिडाइज अशा प्रकारचे प्रोडक्ट्स मिळतात. Therefore name of this reaction given is disproportionation reaction. So in that reaction we are using 50% concentrated NaOH or 50% concentrated KOH. जर KOH घेतला तर पोटॅशियम फॉर्मेट असा ऑक्सिडाइज प्रोडक्ट या रिएक्शन मध्ये मिळू शकेल. आता याचे डेफिनेशन पहा. इट इज अ सेल्फ रेडॉक्स रिएक्शन इन विच aldehydes devoid of, जे aldehydes without containing active alpha hydrogen atom whenever heated with concentrated alkali like NaOH or KOH to give primary alcohol and salt of carboxylic acid. When formaldehyde is used, primary alcohol obtained is methyl alcohol and salt of carboxylic acid as sodium formate or potassium formate, where methyl alcohol is reduced product, where first aldehyde molecule is reduced, where addition of hydrogen atom takes place.
and sodium format is oxidized product where removal of hydrogen atom and addition of oxygen atom takes place, and therefore this reaction is disproportionation reaction or it is called self redox type of the reaction. ये समझ लेगा पा self redox reaction in which aldehydes divide up alpha hydrogen atom is heated with concentrated alkali to give primary alcohol and salt of carboxylic acid is called Cannizzaro reaction. आता यामध्ये आपण एरोमेटिक अल्डिहाइडचं उदाहरण घेऊया की ज्या अल्डिहाइड मध्ये ऍक्टिव्ह अल्फा हायड्रोजन ॲटम नाही आहे. आपण बघितलंय तसा अल्डिहाइड म्हणजे बेन्झाल्डिहाइड. वी आर टेकिंग बेन्झाल्डिहाइड इन प्लेस ऑफ फॉर्मॅल्डिहाइड. बेन्झाल्डिहाइड घेऊया. हा फर्स्ट बेन्झाल्डिहाइड मोलेक्यूल. aromatic ring is attached with CHO group. हा पहिला बेन्झाल्डिहाइड मोलेक्यूल विदाउट कंटेनिंग ऍक्टिव्ह अल्फा हायड्रोजन ॲटम आहे. अल्फा कार्बन ॲटम आहे पण त्याला ऍक्टिव्ह अल्फा हायड्रोजन ॲटम जोडलेला नाही. सेकंड बेन्झाल्डिहाइड मोलेक्यूल घेऊया. हा CHO ग्रुप. हे फॉर्मॅल्डिहाइडच्या ऐवजी एरोमेटिक अल्डिहाइडचे दोन मोलेक्युल्स घेतले आणि समजा यांना कॉन्सन्ट्रेटेड KOH याच्याबरोबर हीट केलं. NaOH घेऊ शकता, KOH घेऊ शकता, अल्कोहोलिक KOH सुद्धा घेता येऊ शकेल. तर सिमिलर रिएक्शन होणार. या रिएक्शन मध्ये काय होईल? सेकंड बेन्झाल्डिहाइडचा हा हायड्रोजन ॲटम पहिल्या बेन्झाल्डिहाइडच्या कार्बोनिल कार्बन ॲटमला अटॅच झाला. KOH मधला हायड्रोजन ॲटम या ऑक्सिजन ॲटमला अटॅच झाला. म्हणजे पहिल्या बेन्झाल्डिहाइडचं रिडक्शन झालं. इथं CH2 ग्रुप तयार झाला. पाय बॉन्ड इज ब्रोकन. OH ग्रुप इज अटॅच्ड टू सिंगल बॉन्ड. सो फर्स्ट प्रोडक्ट इज रिड्यूस्ड प्रोडक्ट. पहिला प्रोडक्ट आहे तो रिड्यूस्ड प्रोडक्ट आहे. where addition of hydrogen atom is taking place. या CH2 OH group. Name of product is benzyl alcohol. याचं नाव दिलंय benzyl alcohol. It is reduced. आता सेकंड बेन्झाल्डिहाइड मध्ये काय शिल्लक राहिलं पहा. एरोमेटिक रिंग आहे त्याला CO आहे. याला OK अटॅच होतो. जे ऑक्सिजन ॲटम इथे या कार्बन ॲटमला अटॅच होईल. सो सेकंड प्रोडक्ट ऑब्टेन्ड हियर इज एरोमेटिक रिंग. हा CO ग्रुप आहे. इट इज अटॅच विथ OK. याचं नाव आहे पोटॅशियम बेन्झोएट. This product is oxidized. So when two benzaldehyde molecules are heated with concentrated KOH, they undergo Cannizzaro reaction or self-redox reaction, where first benzaldehyde molecule is reduced to benzyl alcohol and second benzaldehyde molecule is oxidized to potassium salt of benzoic acid, that is potassium benzoate. जे फॉर्मॅल्डिहाइड मध्ये जशी रिएक्शन होते तशीच बेन्झाल्डिहाइड मध्ये रिएक्शन होते. आता या रिएक्शन मध्ये आपण क्रॉस्ड कॅनिझरोज रिएक्शनचे एक्झाम्पल बघूया. जे क्रॉस म्हणजे विदिन डिफरंट अल्डिहाइड मोलेक्युल्स. तर डिफरंट अल्डिहाइड मोलेक्युल्स मध्ये एक मोलेक्यूल घ्यायचं आहे विदाउट कंटेनिंग ऍक्टिव्ह अल्फा हायड्रोजन ॲटम, दॅट इज बेन्झाल्डिहाइड. पहिला मोलेक्यूल घेतला बेन्झाल्डिहाइड, एरोमेटिक अल्डिहाइड. CHO बेन्झाल्डिहाइड आणि याची रिएक्शन ॲलिफॅटिक अल्डिहाइड बरोबर करायची. फॉर्मॅल्डिहाइड. दिस वन इज फॉर्मॅल्डिहाइड. म्हणून या रिएक्शनला आपण क्रॉस्ड कॅनिझरोज रिएक्शन असं म्हणणार. डिफरंट अल्डिहाइड मोलेक्युल्स आर युज्ड whenever they are heated with concentrated NaOH.
किंवा मिनिमम 50% NaOH बरोबर यांना हीट केला. सिमिलर रिएक्शन इज टेकिंग प्लेस. हा हायड्रोजन ॲटम इथला रिमूव्ह होणार. इट अटॅचेस टू कार्बोनिल कार्बन ॲटम and H atom attaches to carbonyl oxygen atom. जे पहिल्या बेन्झाल्डिहाइड मोलेक्युलचं रिडक्शन झालं. हा इथं ग्रुप तयार झाला CH2H. So first product is reduced product. A reduced product is aromatic primary alcohol, and aromatic primary alcohol is nothing but the benzyl alcohol. Benzyl alcohol. This one is reduced. हा प्रोडक्ट तयार होताना ऍडिशन ऑफ हायड्रोजन ॲटम झाली. आता शिल्लक काय राहिलं पहा. हा अल्डिहाइड ग्रुप आहे HCO, याला ON अटॅच होणार, हे सगळे कंबाईन होतील. HCO, it is aldehyde group to which ON is attached. Its name is sodium formate. This product is oxidized product. हा प्रोडक्ट आहे तो ऑक्सिडाइज्ड प्रोडक्ट आहे. So this reaction is called crossed Cannizzaro reaction. Within different aldehyde molecules without containing active alpha hydrogen atom, we are getting first one is aromatic primary alcohol, benzyl alcohol, and aliphatic sodium salt of carboxylic acid, that is sodium formate. मला वाटतं कॅनिझरो रिएक्शन तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित समजली. यामध्ये कंडिशन आपण बघितली. अल्डिहाइड्स डिव्हाइड ऑफ ऍक्टिव्ह अल्फा हायड्रोजन ॲटम, म्हणजे विदाउट कंटेनिंग ऍक्टिव्ह अल्फा हायड्रोजन ॲटम मध्ये रिएक्शन होते. सेकंड पाहिलं आपण डेफिनेशन, जे सेल्फ प्रोडॉक्स रिएक्शनची. थर्ड पॉइंट होता मेकॅनिझम, हे पहिल्या अल्डिहाइड मोलेक्युलचं नेहमी रिडक्शन होऊन प्रायमरी अल्कोहोल तयार होतो आणि दुसऱ्या अल्डिहाइड मोलेक्युलचं ऑक्सिडेशन होऊन सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड तयार होतो. त्यानंतर एक्झाम्पल ऑफ फॉर्मॅल्डिहाइड पाहिलं, मिथाइल अल्कोहोल सोडियम फॉर्मेट तयार झाले. एक्झाम्पल ऑफ बेन्झाल्डिहाइड, बेन्झाइल अल्कोहोल अँड सोडियम बेन्झोएट तयार झाले. आणि लास्ट पॉइंट इज क्रॉस्ड कॅनिझरो रिएक्शन. बेन्झाल्डिहाइड आणि फॉर्मॅल्डिहाइड घेतले तर बेन्झाइल अल्कोहोल अँड सोडियम फॉर्मेट तयार होतात. त्याचप्रमाणे ॲसेट अल्डिहाइड, ॲसेटोनमध्ये ऍक्टिव्ह अल्फा हायड्रोजन ॲटम्स आहेत, अशा अल्डिहाइड आणि कीटोन्समध्ये कॅनिझरो रिएक्शन होत नाही. त्यांच्यामध्ये रिएक्शन होते ती अल्डोल कंडेन्सेशन रिएक्शन असेल. एक्सप्लेन कॅनिझरो रिएक्शन, 2 मार्कांना प्रश्न येईल. ही 4 पॉइंट्स आपण कंडिशन, डेफिनेशन, एक्झाम्पल ऑफ फॉर्मॅल्डिहाइड, एक्झाम्पल ऑफ बेन्झाल्डिहाइड लिहायचे आहेत. प्रत्येकी अर्धा मार्क असेल. यास तुम्हाला ही कॅनिझरो रिएक्शन समजली. टेक्स्टबुकमध्ये डिटेल दिलेली आहे, ती वाचून पाहावी आपण. आज या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.